Hello. Hello, this is the Maya Artifact episode number 1185. आजची तारीख आहे 7 जून 2018. आता वाजले करीब रात्रीचे 8:30 वाजले. आडून म्हणजे आज मी काफ़ी एक्साइटेड फील करून राहिलो आहे. एक्साइटेड म्हणजे आडून नो म्हणजे कोणीतरी काहीतरी येणार आहे किंवा समथिंग इज कमिंग अँड दॅट इज रिअली गुड फॉर मी. बट प्रॅक्टिकली बघता असं काही कोणती गोष्ट आहे नाही. म्हणजे ॲक्च्युली मी फ्लिपकार्टवरून एक चप्पल बोलवली. तर चप्पल हे काही खूप मोठं रिझन नाही एक्साइटेड होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर एक वॉच बोलवली आहे, ती मंडेला येणार आहे. जास्त काही नाही, 400 रुपयाची वॉच आहे आणि ते चप्पल हार्डली 300 रुपयाचे आहे. एक्साइटेड होण्याचं काही खास कारण नाही. फील्स म्हणजे एक प्रकारे एक्साइटेड वाटत राहिलं आहे. मला हे नाही करून राहिलं की मी म्हणजे मला हे जे प्रॉडक्ट बोलवले याच्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड आहे की मी उद्या गावी चाललो याच्यामुळे जास्त एक्सायटेड आहे. आय डोंट नो, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी पण मॅटर करते. जस्ट लाईक हे आता पूनमचं लग्न आहे शायद रविवारी वगैरे, तर माईट बी त्याच्यासाठी पण खूप जास्त एक्सायटेड राहीन. पूनम आमची जी फ्रेंड होती का नाही आय डोंट नो, विशालची फ्रेंड होती, आपली तर फ्रेंड वगैरे नव्हती, वी जस्ट बेअरली चॅट. तिचं लग्न आहे शायद या वीकमध्ये, तर त्याच्यामुळे शायद एक्सायटेड असन. बट मला पण असं काही खास वाटत नाही, कारण त्या मुलीसोबत आपलं काही जास्त कनेक्शन होतं नाही. आणि असं काही आपण खास काही एन्जॉय पण करू शकत नाही. एन्जॉय करण्यासाठी गोष्ट आहे ती आहे श्रुतिकाची. म्हणजे काय, श्रुतिकाची ती बेस्ट फ्रेंड होती, त्यामुळे तिचं एन्जॉय करणं एक प्रकारे हे आहे, म्हणजे एक इम्पॉर्टंट रिझन आहे तिच्यासाठी. बट आमच्यासाठी ते 3rd का 4th या 5th पर्सन आहे. ही जस्ट लाईक पर्सनच नाही आहे ते. जरी आम्ही लग्नाला जाईन तरी ॲज अ जेवण करून वापस येईन, दॅट्स इट. बाकी तर असं काही खास स्पेशल वगैरे वाटत नाही. मग मी एक्सायटेड काहून नाही. दुसरी अजून एक गोष्ट म्हणजे आता मी एक ट्रेलर बघितला याचा, मिशन इम्पॉसिबल फॉलआउट, त्याच्यानंतर बंबल बी ट्रान्सफॉर्मरची मूवी आहे नवीन, आणि त्याच्यानंतर वी रे दी वेडिंग याचा ट्रेलर वगैरे बघितला, जो बॉलिवूड मूवी आहे वी रे दी वेडिंग तर याच्यामध्ये मला असं वाटलं की माझी मूवी याच्यापेक्षा काफ़ी बेटर आहे. जस्ट लाईक सो मच गुड, सो मच अमेझिंग. म्हणजे माझी बायनरी कोड मूवी आहे ना, म्हणजे आतापर्यंत बघितलेल्या सगळ्याच मूवीमध्ये नाही का, आय डोंट नो, म्हणजे मला बायनरी कोड वॉज रिअली हे वाटून राहिलं आहे. आता याच्यामध्ये माझा पर्सनल इश्यू असू शकतो म्हणा, कारण ॲक्च्युली हे फिल्म मी बनवली आहे, आणि बनवली नाही, जस्ट लाईक स्क्रिप्ट डिझाईन झाली आहे, आणि मी थाउजंड्स ऑफ टाईम याला मी माझ्या डोक्यामध्ये बघितलं पण आहे. आणि जे मूवी आता हे मूवीज बनवून राहिले, जस्ट लाईक टॉम क्रूजचे फॉलआउट वगैरे मूवीज वगैरे आहे, हे मूवी मला एक प्रकारे बायनरी कोडसमोर फिके वाटत आहे. डू यू रिअली इमॅजिन टॉम क्रूज कोण आहे? हा हॉलिवूडचा बंद आहे, त्याच्यासमोर तू तुझी मूवी एक प्रकारे त्या मूवीला तू फिकी समजून राहिला आहे. म्हणजे असं काही हे नाही, म्हणजे कोणाची मूवी असो, त्याच्यामध्ये माझी गलती असू शकते म्हणा, कारण माईट बी माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, त्यामुळे फिल्म अजूनपर्यंत बनायची आहे, जो स्क्रिप्ट डिझाईन आहे त्यामुळे बट
या आणि त्याच्यानंतर बंबल बी. या अजूनपर्यंत ट्रेलर प्रॉपरली सांगितलं नाही का एक्झॅक्टली त्या फिल्ममध्ये काय, बट त्याच्यामध्ये बंबर बीचा एक लुक दिला आहे, जस्ट फर्स्ट लुक वगैरे असतात ना, म्हणजे ॲक्च्युली मूवी कशाबद्दल राहील वगैरे, जस्ट लाईक बंबल बीच्या बायोग्राफी याच्यावर आहे ही मूवी. आणि आय डोंट नो फिल्म चांगली आहे का नाही आहे, कारण ट्रान्सफॉर्मरमधलं पहिली, दुसरी आणि तिसरी 3 मूवी मला आवडले. त्याच्यानंतर त्यांनी चौथी मूवी आणली, कोणती ते आय डोंट नो यार, चौथ्या मूवीचं मला नावही नाही माहीत. 5वी मूवी त्याच्यापेक्षा बकवास. या आता 6वी मूवी ट्रान्सफॉर्मर बंबर बी आहे. आय डोंट नो याच्यापासून काय एक्सपेक्टेशन राहील, कारण चौथी आणि 5वी हे एक प्रकारे ट्रान्सफॉर्मरवर बेस होती, बट फर्स्ट टाईम एक प्रकारे सिंगल सोलो मूवी ट्रान्सफॉर्मरची एक बंबर बीवर आहे, त्याच्या बायोग्राफीवर आहे. सो माईट बी चांगली असू शकते. या यू जस्ट एक्सपेक्टिंग, बट आय डोंट नो का होणार आहे. आणि हां, त्याच्यानंतर ही एक नवीन मूवी वी रे दी वेडिंग. या ॲक्च्युली कसं आहे की एक टेलिव्हिजन किंवा एक अडल्ट मूवी जरी म्हणलं ना, बरोबर आहे. आता समज जर तुम्ही अडल्ट मूवी जर म्हणून राहिले तर अडल्ट मूवीमध्ये शिवा येणार, अजीब अजीबशी म्हणजे शिवा येणार, वर्ड्स वगैरे येणार जे अनरिअलिस्टिक वाटते, म्हणजे जे एक प्रकारे आपण नाही का रिअल लाईफमध्ये बोलतो, म्हणजे जस्ट लाईक फॉक, मादर चोद किंवा बॅन चोद वगैरे, जस्ट लाईक आपल्या रिअल लाईफमध्ये या साऱ्या गोष्टी कॉमन असतात. कारण समजा आपल्याला राग आला तर आपण अचानकपणे मादरचोद वगैरे म्हणून देतो. यात काही खूप मोठी गोष्ट नाही, बट एका फिल्ममध्ये आपण या साऱ्या गोष्टी कधी बघत नाही. कोणती एक बॉलिवूड ॲक्ट्रेस किंवा करीना कपूर किंवा सोनम कपूर म्हणून त्या बॅन चोद, डूड इज जस्ट अनएक्सपेक्टेड वाटते ना, म्हणजे एक प्रकारे काय आहे हे एकदम नवीनच असं वाटतं, एकदम नवीनच दिसून येते. जे आय डोंट नो, म्हणजे जस्ट लाईक डूड क्या बात कर रहा है तू. बट याच शब्दामुळे त्यांची एक प्रकारे हे होते, लोक पॉप्युलॅरिटीकडे जातात आणि त्याकडे बघतात. म्हणजे सिम्पल रिझन घेऊन हे बघ, या वीकला नाही का बॉलिवूडचे 2 मूवीज रिलीज झाले, परमाणू आणि वी रे दी वेडिंग. ओके, तर परमाणू वॉज रिअली इन्क्रेडिबल मूवी, स्टोरी लाईन वॉज रिअली ऑसम, एव्हरीथिंग इज रिअली अमेझिंग. या फिल्ममध्ये इंडियानी पहिली अणुबॉम्ब चाचणी केली होती 1978मध्ये पोखरण येथे. तर हे किती सायलेंटली केलं गेलं आहे, एक अणुबॉम्ब चाचणी वगैरे, म्हणजे एक ॲटम बॉम्ब टेस्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली ना. इट जस्ट लाईक रिअली बिग. या सो परमाणू हा जो मूवी आहे, इट वॉज आला वाटते बघून घेतो. अरे ती मेसवाली आली होती, विचारत होती त्याच्याबद्दल एकदम. सांगितलं मी म्हणलं उद्या राहीन, म्हणलं तू किंवा मी राहीन, तो मी देऊन देईन म्हणलं. ठीक आहे ना, सकाळी नाही होत म्हणलं पॉसिबल, आम्ही दोघेही राहत नाही म्हटलं. सकाळी नाही, माझं ऑफिस राहील ना. उद्या संध्याकाळी पण मला सांगता नाही, समजा जर शनिवारची सुट्टी भेटली तर मी चालला जाईन. हां, ती 8 वाजता येते बाई. हो होय, वेळेवर लक्षातच नव्हतं. हां, तर मी काय म्हणतो की बॉलिवूडमध्ये आता 2 मूवीज आली आहे, परमाणू आणि वी रे दी वेडिंग. आता दोन्ही मूवी वॉज म्हणजे
माझ्यामध्ये तरी परमाणू वॉज रिअली इन्क्रेडिबल, रिअली ग्रेट. आपल्या हिस्ट्रीशी रिलेटेड आहे आणि जे सगळ्यांनी जाणून घेतणं पण इम्पॉर्टंट आहे. एक प्रकारे पेट्रिऑटिक मूवीज आहे. म्हणजे म्हणजे एक अणुबॉम्ब चाचणी वगैरे का करण्यात आली, व्हाय इज दॅट हॅपन. ओके ठीक आहे, आपण नाही का थोडंसं आता फिल्ममध्ये नाही जाऊ, आपण थोडंसं आपण या अणुबॉम्ब टेस्टिंगमध्ये जाऊ. आता 1978 लेट मी कन्फर्म की आपली जी पोखरण फर्स्ट हे झाली होती ना, ते त्यांनी मला पुन्हा हे केली. वेट प्लीज शेअर फोन नंबर टू डिस्कस दिस डिटेल. ते नाही का जी वॉच, ते करीब त्यांनी ओके मी OLXवर नाही का एक प्रकारे हा टाकला होता, म्हणजे सर्च केलं जी वॉच, जी शॉक वॉचेस, कॅशिओची वॉच आहे ती. तर ती वॉच करीब मार्केटमध्ये 8-9 हजार रुपये आहे. OLXवर बघितलं त्याच्यावर करीब हे बंदे त्याला विकून राहिले आहे, म्हणजे 800-900 हजार रुपयामध्ये. तर विचार केला की बाय करू का नाही, म्हणजे दिसण्यासाठी खूप चांगली आहे आणि हा 800 रुपये म्हणून राहिला आहे. सो पहिले एक वेळ यासोबत बोलतो, थांब राईट नो आत्ताच बोलतो. भूषण ठाकरे, नागपूर. याचा नंबर काय आहे? 72272188. 772188 772188 9109 कॉल. हेलो, आप भूषण ठाकरे बात कर रहे? जी मी तुमचा प्रॉडक्ट बघितला होता आता OLXवर, ते वॉच वगैरे, ती आता अवेलेबल आहे का? तुम्ही विकली आता, म्हणजे कंडिशन वगैरे, म्हणजे ती खूप पुराणी आहे का की तुम्ही आताच बाय केली? म्हणजे चांगली. हां 1200. हां वगैरे ती. हां ओके. तुम्ही कुठे तुम्ही कुठे नागपूरमध्येच रस्ता का? कनानमध्ये राहता वगैरे. ओके ठीक आहे. तुम्ही प्राईस वगैरे 800 रुपये टाकली आहे, काही नेगोशिएबल होऊ शकते का? काही म्हणजे कमी जास्त होऊ शकते का प्राईस वगैरे? हो तेही बरोबर आहे म्हणा. तरी तुम्ही करीब 600 रुपयामध्ये तरी होऊ शकते पॉसिबल? ठीक आहे. ओके. आता तुम्ही कनानमध्ये आहे ना, नागपूर? मी धरमपेठमध्ये असतो. हो. ओके, मी जमेल तसं मी तुम्हाला कॉल करतो. ओके म्हणजे या संडेला. ओके ठीक आहे. मी तसं तुम्हाला कॉल करतो, कारण माझाही थोडासा जॉब असतो, त्यामुळे माझंही थोडंसं प्रॉपरली जमेल तर नाही. बट संडेला सुट्टी असते, सो बेसिकली होईल पॉसिबल. तर मी तुम्हाला कॉल करतो वगैरे गोष्टीबद्दल. ओके ठीक आहे. ठीक हो ठीक.
ओके, हा बंदा मानला आहे, हा 600 रुपयामध्ये मानला आहे. मी याचे 200 रुपये कमी केले आहे, 1200 रुपयात. बट मी डूड तो याच्यावरून पण बोलवली आहे. मला ऐकून नाही का 1200 रुपये त्यांनी घेतली म्हणते. हां, ही वॉच त्यांनी 1200 रुपयात घेतली आहे म्हणते. हे ॲक्च्युली कॅशिवचीच आहे का नाही आहे हे थोडंसं डाऊटफुल आहे. म्हणजे असा मॉडल कारण मी जे फ्लिपकार्टवरून बोलवली आहे ती 350 रुपयाची आहे. आणि ते थोडीशी हे आहे, म्हणजे एक प्रकारे आडून नो, म्हणजे म्हणता येईल ना आता ती कशी 350 रुपयाची वगैरे. पण डूड दॅट्स अ न्यू, आणि हे 600 रुपये. आणि इथे जी शॉक कॅशिओ 1200 रुपये. इट वॉज रिअली ग्रेट, म्हणजे असं काही हे नाही, चांगली आहे. बट मी थोडंसं वेट करायला पाहिजे नव्हतं यार. ह्या ॲक्च्युली आत्ताही तर कशी टाईम आहे म्हणा, असं काही आहे नाही. जस्ट लाईक तू आत्ताही हे सगळं करू शकतो बरं. ह्या म्हणजे हे बघ, तू हे कॅन्सल कर, ऑर्डर आहे ना तू फ्लिपकार्टवर कॅन्सल कर, पैसे रिफंड होऊन जाईल. तुझे किती 422 रुपये वगैरे पैसे रिफंड होऊन जाईल. या बंद्याला फोन कर, मला आजच भेट म्हणा. या जस्ट लाईक आजच पाहिजे ना, आजच भेट, आणि मग आजच बाय करून घेऊ. जस्ट लाईक हां, एक मिनिट, मला थोडंसं फ्लिपकार्टवरून नाही का ते थोडंसं ऑर्डर कॅन्सल करता येईन का नाही बघू दे. हां, कारण समज जर आपण ऑर्डर कॅन्सल झाला आणि आपले पैसे रिफंड झाले तर दॅट वुड बी रिअली ग्रेट. दिस इज नॉट द डूड. याला कॅन्सल कर यार. Request cancellation. Reason for cancellation is I brought this somewhere else. Sorry, order placed by mistake. Order placed by mistake. Actually, ORDE, order place by MIS. Mistake done. Confirm cancellation. Transfer within 4 business day. ओके, इथे ऑर्डर तर कॅन्सल झाला आहे, बट पैसे आले आहे का नाही ते बघून घेतो इकडे. लेट मी चेक. 1993 बँक अकाउंट, रिक्वेस्ट बॅलन्स 020993 सबमिट. नाही, अजूनपर्यंत बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले नाही. 4 आवर बिझनेस घंटे मागितले ना त्यांनी. ठीक आहे, आपण ॲटलिस्ट कन्हानला असतो ना. इथून कन्हान खूप दूर आहे का? इथून मला बघू, विचारू दे. थांब थोडंसं, 1 मिनिट स्टॉप करायला लागलं मला आर्टिकल एपिसोड.